तर त्यांचा जर जावई जर आयाशी असेल तर त्यांनी तेही मान्य केलं पाहिजे की आपलं ते भावडण लोकांचं ते खवडं ही जी त्यांची सवय आहे त्यांनी बंद केली. लाजा तू बंद कर रे, आवर रे. आता त्यांना कसं आहे, मला नाही आवरून मी कशाला घाबरू अशी त्यांची परिस्थिती झाली आहे. जर हे कोणी षडयंत्र रचलं असेल, यामध्ये जर जाणीवपूर्वक त्यांना कोणी गटात अडकवलं असेल तर एकनाथराव खडसेंच्या बाजूला भारतीय जनता पार्टीचे आम्ही सर्व कार्यकर्ते राहू. पण जर त्यांचा जर जावई जर आयाशी असेल तर त्यांनी तेही मान्य केलं पाहिजे की आपलं ते भावडण लोकांचं ते खवडं ही जी त्यांची सवय आहे त्यांनी बंद केली पाहिजे. त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये ते काहीतरी हुक्का घेताना दिसत आहेत, हो. बियर सोबत त्यांचे फोटोज आहेत, हो. आणि दुसरीकडे मात्र त्यांना गोवल्याचं म्हटलं जाते. नेमकं काय बघा, असं कसं होऊ शकतं? तुम्हाला मी गोवू शकतो का? तुमचा कुठल्या तरी बाईशी फोनवर बोलणं झालं आहे, कुठेतरी भेटला आहेत, कोणाला तरी पैसे दिले आहेत, त्या तिथं महिला आल्या आहेत, त्या काय आम्ही सांगितलं का? त्यांचे डेलीचे कॉन्टॅक्टमध्ये लोक आहेत. रविवारी कुठे जायचं, सोमवारी कुठे जायचं, मंगळवारी कोणासोबत थांबायचं हे त्यांचा ठरलेला उपक्रम आहे. त्यांचे अनेक राजकीय दुश्मनं आहेत, अनेक बारच्या उधाऱ्या दिलेल्या नाही आहेत, एखाद्या बारवाल्याने टीप दिली असेल, काही असू शकतं. अनेक त्यातल्या शक्यता आहेत. अजून पोलीस तपास करतायत. तुम्ही जरा थांबा, पिक्चर बी बाकी आहे. एक तरी पुरावा आपण द्यावा, मी राजकारणातून संन्यास घेईल असं खडसे म्हणताय. बघा, आता थोडे दिवस थांबा. एवढा निर्लज्ज, बेशरम, हलकट, नालायक माणूस आम्ही राजकारणात कधी पाहिला नाही. एवढे पुरावे लोकांना देत आहे, धडधडत पुरं जग पाहत आहे, सगळे जावायचे कारनामे पाहत आहे, दूध संघात सगळ्यांनी पाहिलंय, तिथं अपार झालेत. आता कोणते पुरावे पाहिजे नाही तुम्हाला? SIT नेमली, 137 कोटीचा दंड झाला आहे. आता तुम्हाला काय साक्षात ब्रह्मदेव येऊन सांगेल की एकनाथ गणपत खडसे किंवा गणपत दामू खडसे त्यांना जाऊन सांगतील की लाजा तू बंद कर रे, आवर रे. आता त्यांना कसं आहे, मला नाही आवरून मी कशाला घाबरू अशी त्यांची परिस्थिती झाली आहे. ते काही आबरूदार माणूस नाही आहे, त्याच्यामुळे त्यांना शुभेच्छा. आता एक शेवटचा प्रश्न. रोहिणी खडसे वारंवार त्या ठिकाणी ड्रग्जवरून सरकारवर हल्लाबोल करत होत्या आणि आता कुठेतरी त्यांच्याच ठिकाणी ड्रग्जमध्ये सापडतात. काय झालं त्यांच्या व्यवसायात? बघा, तुम्हाला याच्या बाबतीत मी तुम्हाला आरोप करत नाही आहे, थोडी वस्तुस्थिती सांगतोय. कायमचा कन्झम्पशन वापरणारा माणूस म्हणजे खेवलकर दिसतोय. आता त्यातल्या सगळ्या गोष्टी पुढे येतील. माझ्या मते त्यांच्यासोबत जो व्यक्ती दुसरा जो पोपटराव जो पकडला गेला आहे तो महाराष्ट्रातला सर्वात मोठा बुकी आहे. तुम्ही हे बघून घ्या. तो बुकी म्हणजे या सगळ्या सट्टे बाजारातला चालवणारा मार्केटचा एक माणूस आहे. तुम्ही हे रॅकेट काही इथपर्यंत समजू नका. हे एक खूप मोठं रॅकेट आहे. त्या बुकीमध्ये कदाचित खडसे परिवाराचे पैसे असतील, ही पण आता ही दुसरी शक्यता आहे. त्या ड्रग्समध्ये आता त्याचा काही तो पेडलर म्हणून किंवा तो काही व्यवहार काही बघत होता का? आता ह्या सगळी तपासांती समोर येऊ द्या. मी तुम्हाला आणि जे असेल ते पुराव्यानिशी जे असेल ते मिळेल. ऑलरेडी आता बरेचसे प्लॅटफॉर्मवर पुरावे आले आहेत, व्हिडिओ आला आहे. अजून काही वेगळे पुरावे पाहिजे असतील तर त्याचे आता लॅबचे रिपोर्ट गेले आहेत, ते लॅबचे रिपोर्ट येऊ द्या, ते तुमच्यासमोर देऊ. धन्यवाद दादा.